थाने के टिटवाला में कई परिवार 15 वर्षों से पानी की गंभीर समस्या से जूझ रहे हैं। दूषित बोरिंग पानी पीने से महिलाएं और बच्चे बीमार हो रहे हैं। अब इस पर टिटवाला की महिलाओं ने प्रशासन से तत्काल जल आपूर्ति की मांग की है। थाने के टिटवाला के इंद्रनगर साई दर्शन कॉलोनी में लगभग 4000 से 5000 परिवार 15 वर्षों से पानी की गंभीर समस्या का सामना कर रहे हैं। महिलाएं और बच्चे दूषित बोरिंग पानी पीने के कारण बीमार हो रहे हैं। नल से पानी की कोई नियमित आपूर्ति नहीं होने के बावजूद नागरिकों को हर महीने नागरिक पालिका के पानी बिल का भुगतान करना पड़ता है। महिलाएं अब प्रशासन से तत्काल जल आपूर्ति की मांग कर रही हैं और चेतावनी दी है कि अगर समस्या का समाधान नहीं हुआ तो वे जन आंदोलन शुरू करेंगी। ठाणे नगर निगम ने इस पर चर्चा करने की बात कही है, लेकिन स्थानीय लोग ठोस कार्रवाई की उम्मीद कर रहे हैं। आज 12 ते 15 वर्ष होत आहे आम्हाला। आम्ही पाण्यासाठी इथे एवढ्या वर्षापासून नुसता हे आहो आणि पाणी पण नाही, रोड पण नाही, लाईट पण नाही, सगळा प्रॉब्लेम इथेच। आणि मेन नेमकं काय होतं की आम्ही बोरिंगचं पाणी पिऊन एवढा आजारी पडतोय ना, मलेरिया काय काय असे आजार सगळे आमच्या इकडे एवढे आजार आहेत। आणि बोरिंगचं पाणी एवढं घाण ना, पूर्ण क्षार पाण्यात इलाज नाही ना, बोरिंगचंच पाणी प्यावं लागतं आम्हाला। इथे तरी तुम्हाला 500 लोक भेटतील, म्हणजे चाळी आहेत। 500 जास्तच आहेत, पण माझ्या अंदाजाने मी 500 सांगते तुम्हाला। आम्ही 10-15 वर्ष झाले इथं राहतोय। प्यायच्या पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आम्हाला। आम्ही स्टेशनला जातो, कुठं पण जातो शोधात पाणी प्यायच्या। बोरिंगचं पाणी पिऊन आम्ही आजारी पडतो। लहान लहान मुलांना खूप त्रास होतो ते बोरिंगच्या पाण्याने। क्षार आहेत खूप त्याच्यात। तेव्हा काही आमचे हांडे बघा कसे झालेत आतमधून पार। हांडे असे झाले तर आमच्या शरीराला किती त्रास होतोय त्याचा। रस्ते नाही, काय नाही, सगळं प्रॉब्लेम आहे आम्हाला। पावसाळ्यात तर खूप त्रास होतो आम्हाला आणि आता तर खूप त्रास आहे। उन्हाळा चालू झाला ना, खूप त्रास आहे पाण्याचा आम्हाला। तेवढी विनंती आहे, आम्हाला पाणी द्या। किती वेळा येतात इथं हे करायला, न्यूज वाले येतात, सगळे येतात, पण पाण्याचा प्रश्न काही सोडतीच नाहीत अजिबात।